baby, come on, don't hesitate, my dear. Come on, come on. ए सँडी, अरे रात्र खूप झालीये आणि मला थकवाही आलाय. एक चल मला घरी सोड. घरी? अरे बेबी, रोजचा प्रोग्राम विसरलीस तू. पहिल्यांदा जेवण, त्यानंतर स्वर्ग सुखाची विश्रांती आणि मग तुझं जेवण. सँडी, काय रे हे रोज रोज तुझं तेच हा? कोमेजलेल्या गुलाबाला टवटवीत करायचं म्हटलं तर त्याला रोज पाणी घालावंच लागतं ना डिअर. येस येस. आणि या गुलाबाला देखील तुझ्या रोजच्या वाढण्याची सवय झाली जण. दॅट्स लाईक माय बेबी. भीमरूपे महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजली सीता. ऐश्वर्या, हे ऐश्वर्या. काय आजी? अगं मी देवपूजा करतेय. कर ना मग. अगं किमान देवपूजा तरी करू दे मला. तू आवाजाकडे लक्ष देऊ नको ना आजी. ऐश्वर्या, काय झालं सासूबाई? रेडिओ किती मोठ्यानं लावलाय तिनं. अहो तुम्ही का लक्ष देता तिकडं? तुम्ही तुमची पूजा करा ना. घे घे, तिचीच बाजू घे. लाडावून ठेवलेस तू तिला. अगं मुलगी म्हणजे परक्याचं धन आहे हे विसरू नकोस. आता एवढं काय केलंय तिनं? काल मी केस कापले ना म्हणून ओरडतीये ती. अगं श्रावण लागलाय. श्रावणात पुरुषांना सुद्धा केस कापायचं नाही. आणि तू एक हिंदू घराण्याची मुलगी आहेस ना ग. हिंदू स्त्रियांनी नवरा मेल्याशिवाय केस कापायचे नसतात. मग मी स्टाईलच करायचे नाहीयेत का? कर कर, स्टाईल कर ना. हा, अंगाला चिकटणाऱ्या लेगिन्स आणि बिन बाह्याचं पोलकं घालून पोरगी रस्त्यावर जाते तेव्हा तुला लाज नाही का ग वाटत सुनबाई? अहो सासूबाई, जगाबरोबर वागावं लागतं. घरच्या मुलींनी घराबाहेर पडताना हातात बांगड्या आणि कपाळावर कुंकू लावायचं असतं. हे संस्कार दिलेस काय ग तू तिला? अहो आजची फॅशन आहे ती, तेच ती करते. करू दे ना. बाकीच्या मुली घालतात का बांगड्या, लावतात का कुंकू? होय होय. ए आई, तू तिच्याशी वाद घालू नको. तिचे बुरसटलेले विचार जाणार नाहीत कधी. बुरसटलेले विचार? अगं मी हिंदू स्त्री आहे आणि माझ्या मुला नातवंडांनी हिंदू संस्कृती जपली पाहिजे. मग नऊवारी नेसून जाऊ का मी कॉलेजला, काकूबाई सारखी? अगं नऊवारी नको, चुडीदार घाल. अगं पण कट्स किती ठेवायचे? सगळं अंग उघडे पाडणार आहे. आई बस कर हा वाद आता. हो हो ऐश्वर्या, थांब तू थांब. सासूबाई थांबा बरं आता. का? रात्रीचा 1 वाजला तरी तुझी मुलगी मोबाईल घेऊन बसलेली असते. कोणाशी गप्पा मारते ती रात्रभर कधी बघितलंस का ग तू? अहो सासूबाई, नवीन जमाना आहे हा. मित्र मैत्रिणी असतात, बोलतात एकमेकांशी. मग रात्रभर? हो. चुलीवर दूध जरी गरम करायला ठेवलं तरी तिकडे लक्ष ठेवावं लागतं ग. ते कधी उत्तू जाईल हे कळत सुद्धा नाही बघ. सुनबाई, अगं मुलगी वयात येताना सुद्धा तसंच असतं, हे पूर्ण लक्षात ठेव. आपली मुलगी तशी नाही सासूबाई. कोणतीच मुलगी तशी नसते सुनबाई. तू तिला हॉस्टेलवर ठेवणार होतीस ना, पण मी विरोध केला म्हणून ते थांबलं. अगं रस्त्यावर एखादा मांसाचा तुकडा पडला ना तर त्याच्यावर कुत्री, मांजरं, गिधाडं तुटून पडतात. अशीच अवस्था मुलींची असते बघ. सुरेख, कमनीय, रेखीव बांध्याची मुलगी जर अंग उघडं टाकून रस्त्यावर फिरू लागली ना तर समाजातील कुत्र्या, गिधाडी वृत्तीची लोक तिचे लचके तोडणारच. अगं मग ह्यात दोष कुणाचा आहे ग? सासूबाई, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? माझ्या नातीनं हिंदू धर्माचे नियम पाळलेच पाहिजे. कपाळावर कुंकू लावलंच पाहिजे. हातात बांगड्या घातल्याच पाहिजे. अंगभर कपडे घातलेच पाहिजे. मला थिल्लरपणा नाही चालणार. ठीक आहे, मी बोलते तिच्याशी. ए आई, तू आजीशी वाद घालू नको. तिच्या जमान्यातल्या गोष्टी ती आमच्यावर लादतीये आणि मला हे अजिबात चालणार नाहीये. अगं ऐश्वर्या, हे बघ, समाजात राहताना आम्हाला मॉडर्न वागावं लागतं. वाग ना, मॉडर्न वाग, पण पायात काळा दोरा बांधून फिरता पैलवानासारखं. लाज नाही का वाटत तुम्हाला? सासूबाई प्लीज आता वाद थांबवा प्लीज. डोकं दुखायला लागले माझं तुमच्या दोघींच्या कटकटीनं. ऐश्वर्या, तू जा बरं तुझ्या रूम मध्ये. जा जा ऐश्वर्या तू. सासूबाई चला, मी तुमच्यासाठी चहा केलाय, तो चहा घ्या आणि आपण ना मंदिरात जाऊया. चला प्लीज प्लीज, वाद थांबवा प्लीज. हॅलो,
माधवराव कदम बोलतोय. डिलिव्हरी पोहोचली ना? नाही सांगपाळ, ताबडतोब त्या पार्टीला फोन करा. 25 लाख रुपये मोजलेत म्हणा. आजच्या आज माल गोडाऊन मध्ये आला पाहिजे. ठणकावून सांगा त्यांना. आणि हो, काल आलेल्या त्या साहेबांना आपल्या इंडस्ट्रीज बद्दल संपूर्ण माहिती द्या. ओके, ठेवा. हॅलो हॅलो माय यंग फ्रेंड्स, हाऊ आर यू? ठीक आहे काका. काय म्हणतो अभ्यास? छान चाललाय काका, मस्त एकदम. ओके, बसा बसा गप्पा मारत. नाही काका, ते आम्ही निघालोय जरा बाहेर. ठीक आहे. अरे येत चला अधून मधून. रोहन, आईला बोलव जरा. आले मी, बोला. ऐश्वर्याचा अभ्यास काय म्हणतो? आज बरी मुलांची आठवण झाली हो. म्हणजे काम, पैसा आणि प्रतिष्ठा याशिवाय काही दिसतंय का कधी तुम्हाला? काम 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 आणि फक्त पैसा. आपली मुलं काय करतात, कुठं असतात त्याचा विचार कधी येतो मनात तुमच्या? हसताय काय आता? नाही म्हटलं, गाडी आमच्यावर एकदमच घसरली आज. तुमच्या आई साहेबांनी डोकं उठवलंय. काय झालं? हिंदू संस्कृती तुमची आणि तुमच्या आईची. अगं जुन्या वळणाची आहे ती. अहो पण ती मतं आमच्यावर का लागतात? त्यांचे विचार आमच्यावर का लागतात? आई, मला असं वाटतं की ऐश्वर्याचं पण ना जरा चुकतच. तू मध्ये बोलू नकोस. अगं आता बोलू दे त्याला. बाबा, आई ती खूपच घाणेरडे कपडे वापरते. हं? तिच्या लेगिन्स, स्लीवलेस, छे आपल्याला नाही पटत. आई रोहन, आई आई रोहन बापा बस. तू पण त्या आजीच्या वळणावर गेलास. अगं आई, टीव्ही सिनेमातलं जग आणि खरं जग हे वेगळं असतं. तू बघितलंस तिच्याकडे? रात्री 1 वाजेपर्यंत ती व्हॉट्सअपवर असते. तिला आवड घालायला हवा. अहो अहो, 4 चौघींसारखं नको का वागायला तिनं? अगं आई, 4 चौघींसारखं असतं ना तर मी पण विरोध केला नसता. हे बघ रोहन, पण या ऐश्वर्याचं जरा ओव्हरच असतं. तिनं मोबाईल वापरणं आवडत नाही का तुला? अगं मोबाईल ठीक आहे ग, मोबाईल ठीक आहे, पण व्हॉट्सअप, अगं व्हॉट्सअपवर किती त्याचे घाणेरडे मित्र, तिचं ते चॅटिंग, तिचं ते शेअरिंग. नाही नाही, मला पसंत नाही वगैरे. अरे रोहन, चालायचंच रे. तुझा प्रॉब्लेम काय रे? बाबा हे मला आवडत नाही. बाबा तुम्ही ते सगळं थांबवू शकता प्लीज प्लीज. आई बाबा, तिचे कपडे आणि तिचा तो मोबाईल, या दोनही गोष्टींवर प्रतिबंध घालायलाच हवा. स्टॉप इट. बाबा अहो तुम्ही रोहनच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका हो. आणि तुमच्याही. मला माझ्या कामातून वेळ मिळत नाही. कधीतरी घराची चौकशी करावं तर हे असं. तुमचे कौटुंबिक मॅटर तुम्ही तुमच्या पातळीवर मिटवा. अहो आणि तू पुन्हा आईची तक्रार करता कामा नये. बाबा, आणि ऐश्वर्याबाबत मला सांगायचं नाही. एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीचा व्याप सांभाळताना नाकी 9 येतात माझ्या. पैसा कमावणं सोपं नसतं. तुम्हाला हवा तेवढा पैसा उपलब्ध होतो तो मी राबतो म्हणून. अहोरात्र परिश्रम करतो मी. त्याची काहीतरी किंमत ठेवा. यापुढं घरचा कोणताही मॅटर माझ्या कानावर येता कामा नये. आणि तू आईशी सांभाळून घ्यायचंस. आणि रोहन, तू ऐश्वर्याशी सांभाळून घ्यायचंस. इट्स ओके. माझी जेवणाची वेळ झाली. हो हो हो, वाढतेच मी. रोहन, तू पण हात तोंड धुवून ये. ऐश्वर्या, थोड़ी फुर्सत भी मेरी जाग भी बाहों को दीजिए. थोड़ी फुर्सत भी मेरी जाग भी बाहों को दीजिए. आज की रात मजा उसका आंखों से लीजिए. आज की रात मजा उसका आंखों से
अरे रोहन, आजी देवदर्शनाला देवळात गेलीये. मी मंडईत निघाले. ऐश्वर्या कॉलेजातून परत येईपर्यंत तू घरी एकटाच आहेस, लक्षात ठेव. ठीक आहे, जा तू. ऐश्वर्या, चुकीचं वागतेस तू. चुकीचं आमच्या घराण्याचा, आमच्या प्रतिष्ठेचा विसर पडलाय तुला. मी नाही सहन करणार. अरे रोहन. या हा बसा. हा हे रोहन, हे बघ, जे काय आहे ते आपण शांतपणे स्वीकारायला पाहिजे. आणि त्यावर आपण काय विचार करायचा तो नंतर करूया. हं? तुम्ही काय बोलताय, कशाबद्दल बोलताय, हे काहीच लक्ष देत नाही माझ्या. हे बघ महेश, तुला जे काही बोलायचंय ना स्पष्ट बोल. मी सांगतो. हा सांग. हे बघ, हे जरी धक्कादायक असलं तरी यावेळी डोकं शांत ठेवणं महत्वाचं आहे. धक्कादायक? महेश, सुधीर, तुम्ही दोघंही काहीतरी लपवत आहे माझ्यापासून. पण मित्रांनो, तुम्ही जे सांगाल ते छातीवर दगड ठेवून ऐकण्याची तयारी आहे माझी. पण कृपा करून स्पष्ट सांगा. सांग लवकर. हा सांगतो रोहन. अरे पण सांगायला शब्दच नाहीत आमच्याकडे. अरे तुझी बहीण ती आमची बहीण, आणि म्हणूनच जी गोष्ट सांगायला देखील नकोय ती दाखवायला आलोय. सुधीर, तू दाखव ना काय. आणि कुठून मिळवलेस? शांत हे बघ. अरे आम्हाला खरंच राहवलं नाही रे, म्हणून दाखवलं तुला. हे बघ, आणखी एक गोष्ट, ही क्लिप सगळीकडे व्हॉट्सअपवर व्हायरल झाली. रोहन सावध स्वतः. समाजाला तोंड कसं दाखवू मी? रोहन नालायक, नीच. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं. रोहन, तू आणि या अवस्थेत? अरे काय पाहतोय मी? काही पप्पा, मी जे केलंय तेच पाहताय तुम्ही. रोहन, तू केलेलंच पाहतोय आम्ही. अरे पण का? अगदी बरोबर. पण मी हे का केलं याला काहीतरी कारण असेलच ना. तेच विचारते मी. तर ऐक, मी असं का केलं ते तुझ्या लाडक्या लेकीलाच विचार ना. अरे यात तिचा काय संबंध? हे बघ, स्वतःचा दोष लपवण्यासाठी त्याचं दुसऱ्यावर खापर फोडू नकोस. अरे रोहन, आणि केवढा मोठा विश्वास होता तुझ्यावर. अरे रात्रंदिवस राबून एवढी संपत्ती मिळवतोय, हे तुझं भविष्य डोळ्यासमोर ठेवून, आणि हे काय चालवलीस तू? वा, छान. यू आर माय आयडियल फादर, व्हेरी गुड फादर. पप्पा, तुम्ही आमच्यासाठी राबता, खूप मिळवता, हे सगळं मान्य आहे मला.
पण मला यातलं खरोखर काहीच नको आहे हो पप्पा, काहीच नको आहे. रोहन मला हवी आहे इज्जत, मला हवी आहे इब्रत, मान मरातब. पप्पा पप्पा मला या जगात ताठ मानेनं जगायचं आहे, बस एवढंच. अरे रोहन, कालपर्यंत तू आपली ऐश्वर्या तंग कपडे घालते, मोबाईलचा अति वापर करते, यावरून गोंधळ घालत होतास. आणि आज तूच दारू पिऊन आलास. अशी राखणार आहेस तू आपल्या घराण्याची इज्जत? करेक्ट करेक्ट, अगदी करेक्ट. पण मी दारू पिऊन का आलो या प्रश्नाचं उत्तर सुद्धा ऐश्वर्याच देईल. म्हणजे तू दारू पिण्या इतपत काय घडलं तिच्या हातून? पप्पा पप्पा तुमची मुलगी मोठी झाली, फार मोठी. आता तुमच्या मुलगीचं नाव घराघरापर्यंत पोचलंय पप्पा. कदाचित कदाचित पप्पा ज्यांना तुमचं नाव माहिती नाही त्यांच्यापर्यंत सुद्धा तुमच्या मुलीचं नाव पोचलंय. मोठी झाली, मोठी मोठी झाली पप्पा. पप्पा तिनं एवढा मोठा इतिहास रचलाय, एवढा मोठा पराक्रम केलाय पप्पा. ग्रेट ग्रेट, खरोखर. रोहन, काय सांगायचं ते स्पष्ट सांग, नाहीतर कानाखाली लावेल तुझ्या. आय एम सॉरी पप्पा, विसरलोच. पप्पा या परिसरात सगळ्यांच्याच मोबाईलच्या स्क्रीन मध्ये ही तुमची लाडकी मुलगी विना कपडे पूर्णपणे नग्न अवस्थेत दुसऱ्याच्या बाहुपाशात शय्या सोबत करतानाचे स्पष्टपणे दिसत आहे. रोहन, हे काय ऐकतोय मी? हे ऐश्वर्या, खरं सांग, खरं सांग, हा सांगतोय ते सत्य की असत्य? सांग. नाही पप्पा, म्हणजे ती तशी नाही सांगणार पप्पा. बोल बोल ऐकून घे ना. बोल ऐश्वर्या, तुझी टीप निघाली की नाही? ऐश्वर्या, काय ऐकून घ्यायचं तुझं? मी सांगतो त्याचं उत्तर दे. तुझी टीप निघाली का नाही? ऐश्वर्या, आता तुला क्षमा नाही. ऐश्वर्या, ऐश्वर्या, अगं काय ऐकतोय मी? हे कसं शक्य? ऐश्वर्या, काय केलंस तू? अगं माधवराव कदमाची मुलगी एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला. अगं हे करत असताना तू एका नामवंत इंडस्ट्रीचा मालक माधवरावांची मुलगी आहेस याचा विसर कसा पडला तुला? अगं हक्क शहर ओळखतय मला. समाजात असणारी एवढी इज्जत, मान मराठा, सगळं सगळं मातीमोल करून टाकलंस तो. या तुझ्या कृत्यानं माझ्या तोंडाला काळं फासलंस तो. आज शर्मेनं मान खाली घालायला लावलीस तो. आणि सुमित्रा, काय केलंस तू? काय केलंस तू? याच ऐश्वर्याची आई ना तू? तूच जन्म दिलास नाही ना? अगं फक्त जन्म दिला आणि मोठं केलं म्हणजे आईचं कर्तव्य संपलं असं नाही. मुलांच्यावर चांगले संस्कार घडवण्याचे काम हे आईचं असतं. हे बघा, आता विनाकारण भांडू नका तुम्ही. पुढं काय करायचंय ते विचार करा. ऐश्वर्या, अरे रोहन, काय रोहन, अरे रोहन! काय केलं? आई बघा ना ऐश्वर्या, तिला मी दवाखान्यात घेऊया. काय हॅलो डॉक्टर, आई बघा ना ऐश्वर्या. हा मी माधवरावांकडून बोलतोय. प्लीज ॲम्ब्युलन्सला लवकर पाठवून द्या डॉक्टर. हो प्लीज.
मग हातकी हल्ला आणि स्वतःच्या बहिणीवर. हे सगळे तुमच्या लाडाचे परिणाम आहेत. अहो पण तिकडे पोरगी मृत्यूच्या उंबरठ्यावर आणि इकडे मुलगा पोलिसाच्या ताब्यात. रोहनला सोडणार नाही पोलीस. नाही, कुणाच्या प्रयत्नाचा गंभीर गुन्हा नोंदवला गेला त्याच्यावर. अहो त्याला सोडण्यासाठी ते तरी करो. बस आता रडत बस. बैल गेला आणि झोपा केला. 1000 वेळा सांगितलं होतं तुला. अगं आई आहेस ना त्या पोरीची, लक्ष ठेव तिच्यावर म्हणून सांगितलं होतं. पण प्रत्येक वेळेला माझ्याशी भांडलीस तू. आई बोलू दे मला. रोहननं हे कृत्य केलं त्या ऐश्वर्याच्या उथळपणा सहन न झाल्यामुळे केले. पण तिच्या उथळपणाच्या वागण्याला जबाबदार होती ती हितकीची आई. आई पण आपली मुलगी अंगाला चिपकलेला लेगिन्स घालून कॉलेजला जाते. दंड आणि पाठ उघडे ठेवणारे कपडे वापरते. आई म्हणून कधी प्रतिबंध केलास का ग तिला? हा, कधी कपाळावर कुंकू लावायला लावलंस तिला? हातात बांगड्या घालायला लावल्यास तिला? एका हिंदूच्या घरात मुलीचे केस कापले गेले. तिच्या हातात महागडा मोबाईल दिला. रात्रभर पोरगी मोबाईलवर मित्राची गप्पा मारते. हे कधी पाहिलं होतं हिचं? अरे अरे का अधिकार हिला आई म्हणून घेण्याचा? सांग माधव सांग. आणि तू बाप ना रे तिचा. पण काय केलास रे? हा, पण काम, पैसा, प्रतिष्ठा याच्या पलीकडे आपले एक कुटुंब आहे हे अगदी विसरूनच गेलास तू पैसा पुरवत राहिलास रे, पण तुझा धाक नाही राहिला घरावर. माधव, अरे काय केलंस तू हे? चुकले मी सासूबाई, चुकले. मी चुकले, खरंच मी चुकले. तुम्ही सांगत होता मी ऐकलं नाही सासूबाई, मी चुकले. अगं, आई बनण्याचा कधी प्रयत्नच करत नाही तुम्ही नटता, सजता, मुलीला नटवता, सजवता. काय ग, नट्या आहे तुम्ही? नट्या वाटले का तुम्ही? आई शांत हो ना. अगं वेळ प्रसंग बघ आणि मग बोल. अरे पोरा, ही माझ्या घरची व्यथा नाही आहे रे माधव. घराघरात हेच चाललंय. मुली आपल्या शरीराचा बाजार मांडून रस्त्यावर यायला लागल्यात. वासनांचा थैमान मागल्यात. आज ऐश्वर्यावर तिच्या भावानं हल्ला केला. पण रिंकू का जाळली गेली? आरती जागीरच्या देहावर चाकूचे असंख्य वार करून तिला रस्त्यावर मारलं गेलं. का? कशासाठी? अरे विचार करा. अगं आयानो, विचार करा तुम्ही. बाळानं काय झालं रे? काका बोल बेटा. काका, रोहनला घेऊन पोलीस इकडेच यायला निघाले. सोडलं त्याला? नाही काका, मग काका महेश, अरे बोल बोल महेश बोल. काका 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 आई आपली ऐश्वर्या काय झालं? बोल ना. ऐश्वर्याला काय झालं सांग. आपल्या ऐश्वर्या आपल्याला सोडून गेली काका. ऐश्वर्या चुकले. मी आई होऊ शकले नाही का तुझी ऐश्वर्या? मी गुन्हेगार आहे तुझी ऐश्वर्या.